वाशिमच्या मेडशीमध्ये बळीराजा क्रिकेट चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। आमदार अमित झनक यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही। आमदारांनीही बॅटिंग करत जोरदार फटकेबाजी केली। धाराशिवमधील ठाकरेगडानं तुळजापूर ते मातोश्री पदयात्रा सुरू केली। आमदार अपात्रता निर्णयाविरोधातला आक्रोश शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे। महिनाभराचा पायी प्रवास करून ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना तुळजाभवानीच्या दरबारात पेटवलेली मशाल भेट देणार आहे। वन विभागाचा निष्क्रिय कारभार उघड झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडिलांचं नाव वन खात्याच्या दिनदर्शिकेत चुकीचं छापलं गेलंय। यावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं, तर ही चूक लक्षात आल्यानंतर वन विभागानं दिनदर्शिका परत मागवली आहे। धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीनं बस स्थानक बांधकामाचं प्रतिकात्मक भूमिपूजन केलं। 26 जानेवारीला जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पूजन होणार होतं, मात्र वेळ नसल्याचं कारण देत त्यांनी भूमिपूजन टाळलं। त्यावर संताप व्यक्त करत वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक भूमिपूजन केलं। मालवण तोंडवळी गावात 2 वर्षांपासून बेसुमार अनधिकृत वाळू उपसा होतोय। याबाबत ग्रामस्थांनी शासनाकडे लेखी निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यामुळे तोंडवळी तळाशील येथील महिला आणि ग्रामस्थांनी खाडीपात्रात बसून आंदोलन केलं। अनधिकृत वाळू उपसा कायमस्वरूपी बंद होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या। मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली। परिणामी बोरघाट मंदावला। मराठा आरक्षणासाठी आलेले बांधव आपापल्या गावी परतत असल्यानं, त्यातच वीकेंड असल्यानं द्रुतगती वाहनांची संख्या वाढली। राज्यात 1 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार आहे। खास करून मुंबईसह कोकणात सरासरी इतकी थंडी जाणवेल, तर उर्वरित महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त असेल। उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तापमान 10 अंशांच्या खाली राहू शकतं। त्याचवेळी उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान 12 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे।